रसिक श्रोत्यांनो, मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे, लाडगाव येथून, तालुका कोट, जिल्हा अकोला, राज्य महाराष्ट्र। आणि माझा गझलचा जो विषय आहे तो आहे प्रेम। आजकाल प्रेमाची व्याख्या दिसते खूपच वेगळी। आजकाल प्रेमाची व्याख्या दिसते खूपच वेगळी। तो ती असेल सोबत तर येते शंका वेगळी। तो ती असेल सोबत तर येते शंका वेगळी। बहीण भाऊ असले सोबत जरी लोकांना वाटते, बहीण भाऊ असले सोबत जरी लोकांना वाटते, असा अलग असावे नाते यांचे, अलग असावे नाते यांचे, दिसते खून वेगळी, अलग असावे नाते यांचे, दिसते खून वेगळी। प्रेम नसते केवळ प्रियकर व प्रेयसी मध्येच, प्रेम नसते केवळ प्रियकर व प्रेयसी मध्येच, प्रेम नसते केवळ प्रियकर व प्रेयसी मध्येच, असते ते वेगळ्या नात्यात पण, असते ते वेगळ्या नात्यात पण ही आहे भावना वेगळी, असते ते वेगळ्या नात्यात पण ही आहे भावना वेगळी। आई वडिलांचे आपल्या मुलावर प्रेम असते निस्वार्थी, आई वडिलांचे आपल्या मुलावर प्रेम असते निस्वार्थी। मुलांवर प्रेम करण्याची यांची आहे पद्धतच वेगळी, मुलांवर प्रेम करण्याची यांची आहे पद्धतच वेगळी। प्रियकर व प्रेयसी मध्ये प्रेम आहे, प्रियकर व प्रेयसी मध्ये प्रेम आहे, खरं तर स्वार्थी, प्रियकर व प्रेयसी मध्ये प्रेम आहे, खरं तर स्वार्थी। यांची तर प्रेम करण्याची शैलीच आहे खूप वेगळी, यांची तर प्रेम करण्याची शैलीच आहे खूप वेगळी। प्रवीणने केले हो खूप छान निरीक्षण या प्रेमाचे, प्रवीणने केले हो खूप छान निरीक्षण या प्रेमाचे। प्रेम म्हणजे गुंतून पडण्याची आहे हो, प्रेम म्हणजे गुंतून पडण्याची आहे हो, ही चाल वेगळी, प्रेम म्हणजे गुंतून पडण्याची आहे हो, ही चाल वेगळी। तर रसिक मित्रांनो, मी आपल्या समोर ही प्रेम या विषयावरची गझल प्रस्तुत केलेली आहे। निश्चितच ही आपणास आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि